प्लीज आपण काढून घ्या. ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, ज्यांच्या नावाला उजाळा मिळण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ते स्वर्गीय विजय पाटील साहेब यांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. तर प्लीज मी सर्वांना विनंती करतोय की 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. आणि ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा खेळतोय ते म्हणजेच स्वर्गीय विजय पाटील, उद्या त्यांचा 4थं पुण्यस्मरण आहे. उद्या त्यांचं 4 वर्ष त्यांच्या जाण्यानं होत आहेत. तर नक्कीच ही त्यांची आठवण म्हणून आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर मी सर्वांना विनंती करतो 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचंय. आपण स्वर्गीय विजय पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. ओम शांती शांती शांती. बघा, बाईक कोणी खाली घेऊन येऊ नका. आयोजकांकडून आम्हाला इथे सूचना येतात, बाईक तुम्हाला वर पार्क करायची आहेत, कोणीही बाईक खाली आणू नका. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन पुढे यायचं आहे. बोरिवली आणि दहिसर दोन्ही टीम कॅप्टन पुढे यायचं आहे. वणसे शाखा अध्यक्ष, त्यानंतर नरोत्तमजी म्हात्रे साहेब, अनंत पाटील साहेब, नंदकुमार पाटील साहेब हे मान्यवर आहेत. आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन्स विन होतोय. विजयजी पाटील साहेब यांच्या हातून कॉइन्स विन होतोय. आणि यस, टॉस विन JR दहिसर का? यस, JR दहिसर हा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय लगेच जाहीर करावा आणि त्वरित मात्र या मॅचला सुरुवात करावी. थॉमस आलाय, त्याच्यामध्ये नक्कीच थॉमस सोबत बऱ्याच जणांना फोटोशूट करायचंच असेल नो डाऊट, कारण एक जवळपास नामांकित खेळाडू आहे, अखिल भारतीय खेळाडू आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आहे. इंजरीज नंतर मात्र असं वाटलं होतं की थोडासा आउट ऑफ फॉर्म असेल, मात्र इंजरीज नंतर देखील मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर बघा म्हणतात ना की वाघ कितीही जखमी झाला तरी मात्र तो पंजा मारायला सोडत नाहीये. अशा प्रकारचा थॉमसचा आपण खेळ पाहिलाय. ऑल इंडिया खेळाडू आहे आणि खास करून मित्रांनो 10PL विसरता कामा नये. आणि खास त्या 10PL मध्ये आपण भारत वर्सेस पाकिस्तान हा जो सामना पाहिला होता, त्या सामन्यामध्ये देखील जवळपास थॉमस डायस यांना आपण खेळताना पाहिलं होतं. त्याच्यामुळे एक आपण थॉमसच्या विषयी म्हणायचं गेलं इंडिया प्लेअर असं आपण थॉमसच्या विषयी नक्कीच म्हणू शकतोय. चला आपण लगेचच मित्रांनो या ठिकाणी या मॅचला सुरुवात करत आहोत. अनेक प्रेक्षक NXT लाईव्ह या यूट्यूब चॅनल सोबत जोडलेले आहेत, त्यांना देखील आतुरता आहे की या मॅचला सुरुवात कधी होईल. पाहू शकाल आपण लाईव्ह टेलिकास्टवर 4th पुण्यस्मरण स्वर्गीय विजय पाटील साहेब त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आई तळेश्वरी क्रिकेट क्लब. वेलकम मयूर म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्याचं देखील हार्दिक स्वागत. मयूर वेलकम, हार्दिक स्वागत आहे मित्र तुझं. शाखा प्रमुख, युवा शाखा प्रमुख. यस, JR won the toss and chose the bat. बॉल फर्स्ट. जूडने इशारा केला की आम्ही प्रथम शतरक्षण करतोय आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे ते बोरिवली या टीमला. आमच्या बरोबर राईट साईडला मित्रांनो खेळाडू कक्ष आहे, त्या ठिकाणीच तुम्हाला यायचं आहे, तिथूनच बॅटिंग करण्यासाठी उतरायचं आहे. वेलकम विजय दादा, तुमचं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. त्यानंतर मी विनंती करतोय आपण देखील बसून अनंत पाटील साहेब, नरोत्तमजी म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बघा 5 षटकांचा सामना असेल आणि तुम्हाला कंपल्सरी या 5 षटकांमध्ये 4 गोलंदाज वापरायचे आहेत. त्यानंतर
मी मगाशी तुम्हाला माहिती दिली की बघा कशा प्रकारे बाउंड्रीज असेल या ठिकाणी. एक तरफ फॉरवर्ड स्क्वेअर लेग तुम्ही भगवा ध्वज पाहू शकाल त्या ठिकाणी. तो बाउंड्री लाईन ती क्लिअर आहे. तिथून मात्र आपण पहिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तुम्ही एक झेंडा पाहू शकाल मोठा. त्या ठिकाणावरून ती बाउंड्री क्लिअर आहे. त्यानंतर एस टीच्या मागे गेलात मित्रांनो तर गोशांगी क्षेत्र आहे, लॉंग लेग गोशांगी क्षेत्र आहे, फाईन लेग गोशांगी क्षेत्र आहे, स्क्वेअर लेग हे जे क्षेत्र आहे ते देखील गोशांगी क्षेत्र आहे. म्हणजे तिथे तुम्हाला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलात पाण्यामध्ये चेंडू जर निघून गेला तर 2 धावा असतील, लॉंग लेगच्या दिशेने खेळला तर 1 धाव असेल, फाईन लेग 1 धाव असेल, त्याने स्वीपर पॉईंट मला वाटतं 2 धावा असतील. अशा प्रकारे गोशांगी क्षेत्र या मैदानावर आहे. बघा जूड या ठिकाणी आपण लक्ष द्यायचं आहे. एक रूल्स आणखीन तुम्हाला मी या मैदानावरचा सांगतोय. या मैदानावर चिखळ आहे त्याच्यामुळे चेंडू कधी कधी चिखलामध्ये गाडला की चेंडू सापडत नाहीये फिल्डरला. मात्र त्या फिल्डरनं जर हात वर केले आणि ते सांगितलं की मला चेंडू सापडत नाहीये तर त्या क्षणी जे पंच आहेत ते 4 धावा घोषित करतील. हे अगोदर आम्ही क्लिअर करतोय. चिखळ आहे कारण जे गावकप झालेत या ठिकाणी त्यामध्ये बऱ्याचदा चेंडू हरवलेले आहेत चिखळामध्ये. जर चेंडू सापडला नाही फिल्डरनं जर आपले हात वर केले की मला चेंडू सापडत नाहीत पंच त्या क्षणी 4 धावा घोषित करतील. हे दोन्ही टीमला आम्ही नियम सांगतोय. बोरिवली संघ आपण देखील हा नियम लक्षात ठेवायचा आहे. चला फील्ड लावून घ्या. जर स्पोर्ट्स आपण त्वरित फील्ड लावून घ्यायची आहे. आणि मी बोरिवली टीमला विनंती करतोय की आपण आपली आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. वेलकम राज. रोहित. राईट संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे आणि राईट संघाचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. सप्तशृंगी बॉईज बोरिवली टीम. चला आपली आघाडीची जोडी ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ दे त्वरित. ऐतलेश्वरी क्रिकेट क्लब आयोजित आपण स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025 ही स्पर्धा मित्रांनो NXT लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत पाहत आहात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो खेळण्यासाठी गेली आहे. आई सप्तशृंगी बॉईज बोरिवली या संघाकडून एका साईडला आपण देवा या खेळाडूला पाहू शकाल आणि एका साईडला गौरांग वाकडे नामांकित खेळाडू. नो डाऊट गौरांगच्या विषयी म्हणायचं गेलं, देवाच्या विषयी म्हणायचं गेलं, ही मोठी नावं आहेत. ज्याप्रमाणे आपण अनेक नामांकित खेळाडू JR स्पोर्ट्समध्ये पाहतो त्याचप्रमाणे नक्कीच आई सप्तशृंगी या टीममध्ये देखील अनेक नामांकित खेळाडूंचं खास करून निवड करण्यात आलेली आहे. चला प्लीज मॅच सुरू करायची आहे. प्रसाद आहे का? प्रसाद रहाटे. बघा राजला तुम्ही स्टेजवर आणलंय, चांगली गोष्ट आहे.
चला प्लीज 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 विनंती करतोय, मॅचला सुरुवात करा मित्रांनो. बघा 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळायच्या आहेत, त्याच्यामुळे खास करून वेळ आम्हाला हवा आहे. 10 वाजता पहिला चेंडू टाकायचा होता. आयोजकांची पूर्ण तयारी होती या ठिकाणी. आयोजक रेडी होते की कधी दोन्ही टीम येत आहेत आणि कधी आम्ही या स्पर्धेला सुरुवात करतोय. 2 पंच एका साईडला अजित चव्हाण या खेळाडूला तुम्ही पाहू शकाल. आज या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना पंच म्हणून पाहू शकाल. आणि एका साईडला मॉन्टी घोडेकर सर, जवळपास मालवणीचा एक नामांकित खेळाडू. लेदर आणि टेनिस क्रिकेट म्हणा, एक उत्तम दर्जाची खेळी मॉन्टी घोडेकर. कदाचित या वर्षामध्ये 40+ क्रिकेट देखील खेळताना तुम्ही नक्कीच त्यांना पाहू शकाल. मात्र एक चिंतेचा विषय आहे की 40+ क्रिकेट नक्की कुठल्या संघामध्ये खेळतील. एकविरा नायगाव या टीम मध्ये खेळतील 40+चं क्रिकेट की मालवणी टीम मध्ये खेळतील, हा एक चिंतेचा विषय. मला वाटतं मालवणी टीम मधून त्यांना खास करून आमंत्रण गेलेलं आहे की तुम्ही आमच्या संघामध्ये खेळण्यासाठी यावं. तर कदाचित पुढच्या वर्षी जो 40+चा सीझन सुरू होईल त्याच्यामध्ये मालवणी संघामध्ये तुम्ही मॉन्टी घोडेकर सरांना पाहू शकाल. चला मॅच सुरू करा प्लीज. उशीर का होतोय जूड, मॅच सुरू करा विनंती करतोय प्लीज. JR थॉमस हे फक्त आता नाव राहिलं नाहीये मित्रांनो, तर नावा लौकिक आलेली नक्कीच आज हे ब्रँड आहे. अनेक ठिकाणी आपण JRच्या बॅट पाहतोय आणि खूप मोठं नाव, खूप मोठा ब्रँड आहे. लक्षात ठेवा थॉमस देखील या ब्रँड सोबत जोडला आहे. JR थॉमस हे नाव सुरुवातीला आपण जर पाहिलं JR स्पोर्ट्स हे नाव सुरुवातीला होतं. कारण खरोखरच थॉमसच्या विषयी म्हणायचं गेलं तर कांदरपडा संघाच्या माध्यमातून 40+चा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न थॉमसने देखील केला होता कुठेतरी. बघा जरा रूल्स पुन्हा एकदा क्लिअर करतोय. चिखलामध्ये चेंडू जर हरवला गेला, फिल्डरनं जर दोन्ही आपले हात वर केले आणि म्हटलं की मला चेंडू सापडत नाही, त्या क्षणी 4 धावा घोषित केले जातील. त्यानंतर ओव्हरऑल रूल जर आपण पाहिलं, मी म्हटलं स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहिलं तर पूर्णतः जवळपास 2 धावा डिक्लेअर आहेत. फॉरवर्ड स्क्वेअर लेग जो ध्वज तुम्हाला पाहायला मिळतो झेंडा, त्या ठिकाणी बाउंड्री लाईन तिथून मात्र सुरू होत आहे. लॉंग लेग पूर्णतः डिक्लेरेशन झोन आहे. लॉंग लेगला फक्त 1 धावा असेल, स्क्वेअर लेगला 2 धावा असतील. त्यानंतर म्हणायचं गेलं तर थर्ड मॅन जवळपास मला वाटतं 1 धावा असेल. स्वीपर पॉइंट धावा मध्ये चेंडू थांबला तर धावा धावून काढायचे आहेत. चेंडू स्टेजला लागला की 2 धावा तुम्हाला दिल्या जातील. प्रसाद रहाटे स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर आपण पाहू शकाल गौरांग या खेळाडूला. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर रोहित. JR स्पोर्टच्या माध्यमातून आज एक खेळाडू तुम्ही पाहू शकाल. बऱ्याच खेळाडूंना प्रमोट केलंय जूडनं. नक्कीच असं नाहीये की तेच खेळाडू घेऊन सोबत खेळलाय. बऱ्याचशा नवीन चेहऱ्यांना प्रमोट करण्याचं काम जूडनं नेहमीच केलंय. अपडेट अमित बाबा ठवाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अमितजी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टेनिस क्रिकेटचे एक उच्च आणि उत्तम दर्जाचे अपडेट देणारे मित्रांनो, आणि ते या ठिकाणी आले. वेलकम अमितजी, आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा या मुख्य व्यासपीठावर. मॅचचा सुरुवात, पहिला चेंडू यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळला गेला, हवेत खेळला गेला. जूड चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अंदाज जूडला घेता आला नाहीये. पहिल्या चेंडूवर मात्र संधी निर्माण केली होती रोहितनं. मिस्टर स्टोक खेळला गेला होता. जूड देखील जवळजवळ मी म्हणेन त्या झेलच्या आसपास आला होता, मात्र अंतिम क्षणी तो जूडच्या हातामध्ये चेंडू सापडत नाहीये. पहिल्या चेंडूवर मात्र या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना प्रसाद आपलं खातं उघडतोय आणि आपल्या टीमचं देखील खातं उघडतोय 2 या धावेनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक एंडला प्रसाद. यावेळेस ऑन साइडला चेंडूला टर्न केला गेला. मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. मागे फिल्डर आहे, फक्त सिंगल धाव इथे मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 3. चांगला चेंडू टाकला गेला होता. अगदी पहिला चेंडू आपण पाहिलं आउटसाइड ऑफ स्टंप, आणि या चेंडूचा आपण जर विचार केला तर अगदी बॅटरला फॉलो केलं गेलं. बॅटरच्या पॅडवर मारा करण्याचा प्रयत्न, बागफुटा जाऊन चेंडूला फक्त मनगडाच्या सायनं ते खेळलं गेलं. चांगला स्ट्रोक खेळला गेला होता प्रसाद कडून. धावा झाले 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस वेगवान चेंडू
लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं गौरांग मार्फत. अवंत धावेचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. अभिजित धावा झालेल्या ते 4. अजितजी चव्हाण पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकाल. आज त्यांचे छोटे बंधू. फुल टॉस डिलिव्हरी आहे, ऑन साइडला चेंडूला खेळला गेलाय. लॉंग ऑन डीप मधून फिल्डर येईपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. मिड विकेटचा फिल्डर येऊन चेंडूला उचलतोय. थ्रो येईपर्यंत 2 धावा आरामात या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आणि या 2 धाव्याने धावा संख्या झाली आहे ती तब्बल 6. आणि अंकित चव्हाण आज जवळपास कांगा लीग खेळण्यासाठी खास करून ते गेलेले आहेत. त्यांचेच मोठे बंधू आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. अजित चव्हाणला अज्जूला धावा झालेल्या आहेत त्या 6. सप्तशृंगी बॉईज बोरिवली वर्सेस तुम्ही पाहू शकाल GR स्पोर्ट्स दहिसर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस अकुडे टप्प्याचा चेंडू होता. पुढे जाऊन आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. मात्र चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. चांगली डिलिव्हरी हाताळली गेली या ठिकाणी. चांगला चेंडू हाताळला गेला. अगदी बॅटरला बीट केलं त्या ठिकाणी त्या वेगानं. धावा झाल्या त्या 7. विजय पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे शाखा अध्यक्ष आहेत. आणि नक्कीच एक दानशूर व्यक्ती म्हणून मी त्यांचा उल्लेख आवर्जून करेल. ज्या ज्या स्पर्धा या ठिकाणी बऱ्याचशा स्पर्धा झालेल्या आहेत. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा अगदी बॅटर बीट झालाय. वेगवान चेंडू टाकला गेला होता. बॅकअप नाहीये. या कारणास्तव गोलंदाज कुठलीही रिस्क घेत नाहीये. आतापर्यंत काही चेंडू चांगले टाकले गेले, त्याच्यामुळे इथे मला अतिरिक्त धावा द्यायच्या नाहीयेत. एक चांगला निर्णय मी म्हणेन रोहित कडून. तर इथे बॅकअप असता, कदाचित एखादा बॅकअप असता तर नक्कीच या ठिकाणी मी तर म्हणेल तो हिट करण्याचा प्रयत्न रोहितचा असता. स्टंपला धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 8 धावा. पहिले षटक प्रगती पदावर. 5 षटकांचा खेळ असेल, लक्षात ठेवा. 4 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू आहे. अगदी पॅडवर मारा केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीचा पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकला गेला होता. इनसाइड आउटच्या फटक्यावर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र खरोखर अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली रोहित कडून. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आणि पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमची बिनबाद 9 धावा. यावरही आपण शुभ सन्मानाच्या दिशेने मित्रांनो या परिसरामध्ये ज्यावेळेस ज्या ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांना नेहमीच हातभार लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं आहे, मनसे शाखा अध्यक्ष सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जात आहे. धन्यवाद दादा, तुम्ही इथे आलात आणि तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि मनापासून तुमचं नक्कीच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय, कारण तुमचं सहकार्य देखील या स्पर्धेसाठी मोलाचा लाभला आहे. थँक्यू दादा, धन्यवाद. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर गीतेश. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025 नानांच्या नावानं आपण आणखी एक मोठी स्पर्धा या ठिकाणी पाहिली होती खेळताना. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न आहे. उंची जास्त घेतले, फटका फसला गेलाय. मात्र लॉंग ऑनच्या त्या फिल्डरनं कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी केला नाहीये. चेंडू सापडत नाहीये. 2 धावा झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. बघा अगदी मच्छीला ज्याप्रमाणे पकडतो चिखलामध्ये त्याप्रमाणे चेंडूला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणतात नाही धुंडो धुंडो रे साजना. अजूनही बघितलं आपण तर फिल्डर आपल्या हातवर करत नाहीयेत. हातवर केल्यानंतर मात्र पंच या ठिकाणी घोषित करतायत त्या 4 धावा. अमित बाबा ठवाळ या ठिकाणी आलेले आहेत, टेनिस क्रिकेट अपडेटर, आणि त्यांचं देखील स्वागत रणजित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. वेलकम अमित जी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी म्हटलं होतं सुरुवातीला ज्यावेळेस या स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळेस म्हटलं होतं मी की बघा चेंडू जर सापडत नसेल तर हात वर करा, पंच 4 धावा घोषित करतील. कारण चिखळ आहे, काही ठिकाणी या मैदानात पाणी आहे, त्याच्यामुळे कधी कधी चेंडू गाडला जातोय आणि चेंडू कधी कधी सापडत नाही. तो एक अंदाज आहे. या ठिकाणीचे जे आयोजक आहेत त्यांना तो अंदाज आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो एक नियम लावलाय की चेंडू हरवला की तुम्हाला 4 धावा.
धावा झाल्या त्या 13 आणि खास करून जर आपण पाहिला वाईडिश लॉंग ऑन जे क्षेत्र आहे मित्रांनो त्याचा जर आपण विचार केला तर तिथे चिखल जास्त आहे प्लस पाणी आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जो फिल्डर असेल त्याला तितक्या चिखलातून धावणं थोडंसं अवघड आहे आणि त्या चिखलातून फक्त इकडचे गावकरी धावू शकतील. चांगला फटका आहे मनगडाच्या साहाय्याने चेंडूला अगदी फेकून दिले गेले आहे फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेमधील हा पहिला खणखणीत केला होता पॅडच्या वरचा तो मारा मात्र तिथून चेंडूला उचलले गेलं. अतिशय सुंदर फटका खेळला गेला. स्वर्गीय विजय पाटील चषकातील हाय तोही पहिला शानदार मी तर म्हणेल गौरांगच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. चेंडू आहेत तिकडे चेंडू तिथे आहेतच टेन्शन घेऊ नका चेंडू पंच आमचे देतीलच. धावसंख्येचा वेग नक्कीच या ठिकाणी पकडला जातो. ही धावसंख्या तब्बल पोहोचते ते 19 या धावसंख्येवर. पॅडवर मारा केला होता नो डाऊट मात्र अगदी तो चेंडू पुढे टाकला गेला होता आणि कदाचित हेच थॉमस त्या गोलंदाजाला समजावतोय की तुला कुठल्या लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करायची आहे. खास करून जर आपण पहिलं षटक मित्रांनो पाहिलं रोहित यांचं तर फक्त त्याने तो पहिला चेंडू आपण पहिला आउटसाइड ऑफ स्टंप त्यानंतर मात्र अगदी बॉलरला बॅटरला फॉलो केलं गेलो त्यांनी खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. तिथून मात्र नक्कीच जवळपास जर गीतेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर 2 चेंडू आणि 10 धावा पहिल्या चेंडूवर मला वाटतं त्या चौकारमध्ये तो चेंडू सापडत नव्हता त्याच्यामुळे 4 धावा त्यानंतर मात्र आलेला हा षटकार 2 धावा जवळ 2 चेंडूमध्ये जवळपास धावा येतात त्या 10 धावसंख्या झाल्या ती 19. गोलंदाज पुन्हा एकदा तयार यावेळेस लांब होता प्लेइंग अवे फ्रॉम द बॅटर बॅटरच्या रेंज पासून थोडंसं लांब होतं. याच प्रकारे गोलंदाजी करायची थॉमस याच कारणास्तव मात्र त्या गोलंदाजाच्या सोबत चर्चा करण्यासाठी गेला होता की बॅटरच्या रेंज मध्ये तुला गोलंदाजी करायची नाहीये. बॅक फुटला जाऊन चेंडूला पंच केलं गेलंय. यावेळेस चेंडू टर्न झालाय पडल्यानंतर बघा चेक केलं जाईल बाहेर आहे का बाहेर आहे म्हणजे इथे मिळतील 2 धावा या फटक्यावर आणि या दुहेरी धावेने धावसंख्या झाली आहे. स्कोरबोर्ड आपण पाहू शकाल 21 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बघा या रबर बॉल स्पर्धेमध्ये आपण बहुतांश ठिकाणी मोठमोठी धावसंख्या होताना पाहिले 70 80 100च्या पलीकडे देखील आपण धावसंख्या मित्रांनो होताना पाहिले. मात्र या रबर बॉल स्पर्धेमध्ये देखील आता बऱ्याच ठिकाणी 5-5 ओव्हरच्या मॅचेस नाही 10-10 ओव्हरच्या मॅचेस 12-12 ओव्हरच्या मॅचेस 6-6 ओव्हरच्या मॅचेस 15-15 ओव्हरच्या मॅचेस कोणगावच्या आपण मॅचेस पाहिल्या असेल. संधी होती आणि त्या संधीचं केलं सोनं मी तर म्हणेल थॉमसनं. यष्टीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद गौरांग पहिला धक्का सप्तशृंगी बॉईज बोरवली या टीमला बॅटर आउट. पवन जोरी न्यू बॅटर आणि नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे एक्सर वर्सेस माऊली ग्रुप राई. रोहित आपण इथे आलेला तर आपला संघ कशा प्रकारे लवकरात लवकर या मैदानावर दाखल होईल यासाठी प्लीज आपण कॉल करावा. एक्सर संघ देखील या ठिकाणी रेडी आहे रणजित म्हणताय त्याच्यामुळे राई संघ आपले जर खेळाडू काही यायचे असतील तर प्लीज आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण हाफ इनिंग नंतर लक्षात ठेवा हाफ इनिंग नंतर त्या ठिकाणी टॉस केला जाईल. धावसंख्या झाली आहे फलकावर 21 आणि 21 धावांची आपण भागीदारी ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली. 21 धावसंख्येवर मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय मिस्टर गिरीशनं GR स्पोर्ट्स दहिसर या टीमला. काय चेंडू टाकलाय चेंडू अगदी पडल्यानंतर बाहेर वळतोय. यावेळेस एक तर विचार केला आपण थोडासा वेग कमी केला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. पहिला चेंडू अगदी पुढे टाकला होता आणि चांगला तो स्टोक खेळला गेला 6 धावेचा त्यानंतर मात्र नक्कीच गोलंदाजानं वापसी केली. चांगला चेंडू आहे अगदी समोरून टॉस झालाय बीट झालाय या ठिकाणी बॅटर पुन्हा एकदा चांगला चेंडू तळला गेलाय. गुड बॉलिंग मिस्टर गिरीश. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी शॉर्ट बॉल होता आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढल्या मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 2 षटकांचा खेळ इथे संपलाय
आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्ती नंतर आपण धावसंख्या पाहतोय सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमची 1 बाद 24 धावा. चार संघ तुम्ही एक गाव एक अशा फॉर्मॅट मधील पाहू शकाल. एका साईडला सप्तशृंगी बॉईज बोरिवली हा संघ तुम्ही पाहू शकता लाईव्ह टेलिकास्टवर. JR स्पोर्ट्स दहिसर हा संघ आहे. त्यानंतर तुम्ही एकसर गावातील एक संघ तुम्ही पाहू शकाल आणि त्यांचा सामना होईल माऊली ग्रुप राई या टीम सोबत. त्यानंतर मात्र ओपन हाफचे आपण 4 संघ या ठिकाणी पाहणार आहोत. पवन जोरे न्यू बॅटर स्ट्राइक एंड लाईन आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल रोहितला आपला दुसरा स्पेल हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू अपील केले गेले अगदी यष्टीच्या मधोमध सापडला गेलाय. फलंदाज बाद मिस्टर पवन जोरे यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम. आउट. वेलकम मनसे सैनिक सन्माननीय किरणजी नकाशे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम किरणजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. किरण नकाशे साहेब महाराष्ट्र सैनिक म्हणून आपण त्यांना हा एक म्हणू शकतोय. राज साहेबांचे सैनिक आहेत किरण नकाशे साहेब यांना तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर. वेलकम नकाशे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे गोलंदाजांना. नक्कीच कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच अवांतर घोषित करतायत. एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेने धावसंख्या झाली आहे सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमची 25 धावा. खूप चांगला क्रिकेट. काल रात्रभर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होता. आज सकाळपासून पाऊस नाही आहे. रबरवर क्रिकेट आपण पाहतोय, पावसाळी क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय, मान्सून क्रिकेट आपण पाहतोय. आणि पाऊस आल्यानंतर खरोखर प्रत्येक संघाची एक रणनीती वेगळी असते. कारण पाऊस पडल्यानंतर गोलंदाजी कशा प्रकारे होते सर्वांनाच ठाऊक आहे. त्याच्यामुळे बरेचसे जे असे संघ आहेत जे फिल्डिंग करणार असेल ते संघ विचार करत असतील की पाऊस हा यायला हवा. क्लिंग बोल्ट, दांडी 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 गोल. यावेळेस तिसरा धक्का सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमला. बॅटर या ठिकाणी बाद होतोय मिस्टर प्रकाश सिंग. आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे मिस्टर सूरज यादव. प्रकाश सिंग खरोखरच वन ऑफ द ग्रेट प्लेयर. मात्र अगदी हा डेड ऑन स्पॉटचा चेंडू टाकला गेला त्यांच्यासाठी. नक्कीच चेंडूला डिफेन्स करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र वेग इतका होता की त्यांची बॅट येण्या अगोदर मात्र त्या चेंडूला सरळ वेध घेतला यष्टीचा. दांडी गोल. क्लिंग बोल्ड प्रकाश सिंग आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज यादव. मात्र अप्रतिम दर्जेदार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आउटसाइड लेग स्टंप पण वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एकतर रोहितची उंची आहे, त्यानंतर जर शोल्डरचा आपण विचार केला ताकद किती असेल. कारण ज्याप्रमाणे ज्या वेगाने चेंडू निघतोय मैदानात, जर पाऊस इथे असता तर हा वेग अधिक पाहायला मिळू शकला असता. पण एकदा चांगला चेंडू. यावेळेस देखील बॅटरला वेगानं बीट केलंय. प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाहीये, मात्र या फटक्यावर एक धाव तर मागची निश्चित असेल. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 27 धावा. 5 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 50 किंवा 50च्या पलीकडे
तर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तुमच्या टीमकडे तर नक्कीच 50च्या आसपास जाणं करायला हवा. मी तर म्हणेल सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमनं, कारण GR स्पोर्ट दहिसर एक प्रकारे आपण पाहू शकाल अनेक नामांकित खेळाडू या टीम मध्ये आहेत. त्याच्यामुळे इथून 50 आकडा कुठेतरी लढण्याची ताकद हे आपल्याला देऊन जाईल. तर त्याच त्याचं आहे. यावेळेस लँडिंग देखील खूप महत्वपूर्ण असेल. मी म्हटलं होतं की पूर्ण बाउंड्री लाईन क्लिअर नाहीये. यावेळी चेंडू जातोय तो म्हणजेच पाण्यामध्ये स्क्वेअर क्षेत्रामध्ये गोशांगी क्षेत्र आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मिळतील तुम्हाला 2 धावा. प्रसाद रहाटे एक बाजू सांभाळले, ओपन करण्यासाठी आला होता, जवळजवळ विचार केला पण तर आतापर्यंत प्रसाद फक्त आणि फक्त 4 चेंडू खेळतो मैदानाच्या आतमध्ये. जास्त स्ट्राईक प्रसादला आली नाहीये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29. 2.4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. बघा सर्व चेंडू जे आहेत ते नवीन आहेत. जुने चेंडू या ठिकाणी नाहीयेत, नवीन चेंडू आहेत आणि तेच तुम्हाला आम्ही देतोय. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल सन्मान्य विजयजी पाटील साहेब, शाखा अध्यक्ष मनसे, त्यानंतर किरणजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आहेत. आणि किरणजी नकाशे साहेबांच्या विषयी म्हणायचं गेलं तर भरपूर कटआउट त्यांचे पूर्ण रस्त्याला लावले गेलेत. येताना त्यांना पाहिलं कटआउटवर त्यांना मी. फुलटॉस वेगवान फुलटॉस चेंडू हाताळला गेला होता. अगदी बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र एसटीच्या मागे नंतर इथे एक धाव मात्र आरामात कंप्लीट केली गेली. किती चिखळ आहे बघा. कधी जर कुठल्या खेळाडूंना मच्छीला कुठला खेळाडू गेला नसेल तर त्याला एक प्रकार तो अनुभव इथे येऊ शकेल खेळताना. इतका चिखळ आहे या ठिकाणी की तो कधीतरी असा विचार करेल की बाबा कुठेतरी मच्छीला मी गेलोय कुठल्या तरी आग्रामध्ये. धावा झाल्या 33. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील. वेलकम वेलकम कैलास म्हात्रे 40+ क्रिकेटर आहेत, लेजेंडरी खेळाडू आहेत. बंड्या बॉईज या टीमच्या माध्यमातून देखील आपण कैलास म्हात्रेचं क्रिकेट पाहिलंय. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगला चेंडू आहे यावेळेस MS स्टाईल मध्ये चेंडूला खेळला गेलाय. कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो येतोय, मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमची धावसंख्या आहे 3 बाद 32 धावा. चला यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं सन्माननीय किरणजी नकाशे साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि त्यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. दीपेश यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान किरणजी नकाशे साहेबांचा या ठिकाणी केला जात आहे. वेलकम नकाशे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. $32 लॉस ऑफ 3 विकेट. आणि बघा ज्या काही स्पर्धा होत आहेत त्या बऱ्याचशा स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी या व्यक्ती नेहमीच येत आहेत. त्यानंतर लेजेंडरी खेळाडू एकसर गावाचे 40+ खेळाडू कैलास म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. चेतनला विनंती करतोय की आपण शुभ सन्मान कैलास म्हात्रे यांचा करावा. कैलास म्हात्रे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर बंड्या बॉईज या टीमच्या माध्यमातून देखील क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. वेलकम कैलास म्हात्रे साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. धावा झाल्यात 32. या वळू आपण मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 4 आपण अवीला पाहतोय. मात्र रोहित काय गोलंदाजी केले रोहितनं. रोहितच्या पण 2 स्पेल पाहिल्या मित्रांनो. पहिल्या स्पेल मध्ये 9 धावा आणि जर रोहितच्या पण दुसऱ्या स्पेलचा विचार केला मित्रांनो तर दुसऱ्या स्पेल मध्ये फक्त आणि फक्त रोहितनं 8 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट. एक म्हणजेच यावेळेस चेंडूला उडवले, मात्र मागे फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, पोहोचू शकला नाहीये. 1 धाव तर कंप्लीट. 2 धावेचा प्रयत्न तिथे होतोय. थ्रो व्यवस्थित नाही मिळत. बॅकअप साठी सुद्धा थॉमस येतोय. चांगला फटका खेळला गेला होता आणि ते खऱ्या अर्थानं नक्कीच मी तर म्हणेल
प्रसाद रहाटेवर यावेळेस विश्वास असेल. सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये ठामपणे उभा आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका प्रसाद रहाटेच्या बॅटमधून आला नाहीये आणि खास करून डगआउटमध्ये जे खेळाडू आहेत हेच विचार करत असतील की प्रसाद रहाटे शेवटच्या ओव्हरपर्यंत क्रीजवर राहायला हवा, तर आम्ही 50 या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय. 34 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. यावेळेस शॉर्ट बॉल पूल केलंय. पूल तर पॉवरफुल होता, मात्र चेंडू जाईल गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा इथे मिळतील. फटका अप्रतिम आहे. या मैदानावर आपण बऱ्याचदा पहिले 40 धावा देखील बऱ्याचशा संघांना महागात पडलेत. जर तुमची गोलंदाजी चांगली असेल, खास करून काही जे संघ आहेत, काही संघाचे जे गोलंदाज आहेत ते बरेचसे गोलंदाज आपण जर पाहिलं तर गोशांकी क्षेत्राचा वापर करतायत. त्याप्रमाणे त्यांनी त्यांची गोलंदाजी केली आहे या मैदानावर. बघा, पाण्यातून जे चेंडू आणले जात आहेत ते मॅच बॉल आहेत. जुने चेंडू पाण्यामध्ये नाहीयेत. धावांचा वेग वाढतोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे तब्बल 36 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. म्हणतात ना मित्रांनो की 36 आकडा दोघांमध्ये कधीही नसावा, मात्र लग्नाचा योग दोघांमध्ये जुळण्यासाठी 36 गुण जुळणं गरजेचं असतात. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिले गेल्या. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. 1+1 धावा मिळतील, त्या म्हणजे या ठिकाणी 2 धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 38. एका साईडला आपण सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमला पाहतोय, तर एका साईडला आपण पाहतो JR थॉमस, माफ करा JR दहीसर या टीमला. तर प्लीज माऊली ग्रुप रेडी आहेत का? रोहित, दोन्ही टीमला रेडी राहायचं. एक्सर आणि राई. यावेळी बटिक स्टोक खेळायचा होता. मिस्टन स्टोक आहे. फटका फसला आहे. थॉमस एसटीच्या मागून येतोय आणि हा सुंदर असा झेल टिपतोय. फलंदाज बाज त्या ठिकाणी मिस्टर सूरज यादव परतीच्या मार्गी आउट. If you like my videos, then don't धावा झालेल्या आहेत त्या 38 आणि 38 या धावसंख्येवर 4 फलंदाज बाद. एका साईडून जर आपण विचार केला तर प्रसाद रहाटे मात्र चांगले बॅटिंग करतोय, मात्र एक व्यवस्थित साथ प्रसाद रहाटे यांना मिळत नाही. योग्य पार्टनर मी तर म्हणेल प्रसाद रहाटे यांना मैदानाच्या आतमध्ये मिळत नाहीये. धावा झाल्या त्या 38. विचार केला आपण 10.86 करंट रन रेटने खेळतात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण विचार केला तर नक्कीच 50च्या पलीकडे हा संघ जाऊ शकेल. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक्सर आणि राई या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. हाफ इनिंग नंतर आम्ही टॉस करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आहे. आडव्या बॅटने चेंडूला टर्न केले गेले. चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये निघून जातोय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त एकदा मिळेल. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं खातं उघडतोय आणि टीमला नेऊन ठेवतोय 39 या धावसंख्येवर. 50च्या पलीकडची धावसंख्या मित्रांनो का महत्वपूर्ण आहे, कारण 5 ओव्हरची मॅच जर आपण विचार केला रिक्वायर्ड रन 10 आणि रबर बॉल क्रिकेट आहे. मी म्हटलं की बरेचसे जर आपण क्षेत्र पाहिले या मैदानावर गोशांकी क्षेत्र आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा MS स्टाईल खेळायचं होतं. यावेळेस नक्कीच काही धावा फटका देऊन जाईल. एकदा तर पूर्ण केला. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो तर दिला जातोय, मात्र या 2 धावा पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी. चांगली बॅटिंग सुरू आहे. एक षटकार देखील आपण पाहिला. एक चौकार खास करून जर पाहिला आपण तर एक षटकार एक चौकार देखील आपण या इनिंग मध्ये पाहिला. गौरांगच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला होता. मात्र एका साईडून आपण विचार केला प्रसाद रहाटे सिंगल डबल ना मात्र आपला स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम करतो मैदानाच्या आतमध्ये. गणेशजी मात्रे
यस, गणेशजी मात्रे आणि नितेश किणी यांचं इथे आगमन झाले. लेजेंडरी खेळाडू, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि काय फटका खेळलाय मात्र बघा या ठिकाणी, खास करून रोप आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे त्या रोपला चेंडू अडला गेला, त्या वायरला, इलेक्ट्रिक वायरला चेंडू अडला गेला, त्याच्यामुळे या ठिकाणी जो षटकार जाणार होता तो षटकार कुठेतरी अडला गेला. आणि या फटक्यावर धावा किती मिळत आहेत? फक्त आणि फक्त एक धाव. बघा याला म्हणतात नशीब. बघा रोपला जर चेंडू लागला आणि जर झेल पकडला तर तो कॅच गृहीत धरला जाणार नाहीये, कॅच आउट नाहीये. हा जो नियम आहे तो मी अगोदर तुम्हाला क्लिअर करतोय. वेलकम गणेश मात्रे आणि नितेश केणी यांचं हार्दिक स्वागत. या वळवी आपण लेजेंडरी क्रिकेटपटू मित्रांनो अनंत पाटील, वयाच्या 60 पर्यंत ज्यांना क्रिकेट खेळलंय मित्रांनो, ते म्हणजेच आपले अण्णा नानांचं या ठिकाणी स्वागत सन्मान रजित मात्रे यांच्या वतीने केला जातोय. वेलकम नाना, आपलं हार्दिक पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी. 40+ क्रिकेट, 50+ क्रिकेट, 60+ क्रिकेट देखील अनंत पाटील साहेबांना खेळलंय, लक्षात ठेवा. विचार करा मित्रांनो, 2013-2015, कारण आता आपण 50 वर्ष जगलो म्हणजे खूप झालं. धावा झाल्या त्या 42. आणि अनंत पाटील साहेबांचं वय किती मित्रांनो? 82. 82 वय सुरू आहे, 82 वयाचे आहेत अनंत पाटील साहेब. क्या बात आहे. बघ नितेश किनी, एक्सर बी मध्ये तुला प्लेअर हवाय का? काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम गॅप मध्ये खेळला गेलाय. मग एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने आलाय. यावेळेस आगला वेगळा थ्रो त्या ठिकाणी केला गेला. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी. अप्रतिम फटका. खरोखरच जी फटके खास करून आज प्रकाशच्या बॅट मधून पाहिलेत, कडक फटके, कडक, सगळेच फटके कडक खेळलाय. एक प्रयत्न हाच असेल, एखादा मोठा फटका यायला हवा. धावा संख्येचा वेग वाढतोय. धावा झाल्या त्या 44. 4 + 4 म्हणजे म्हणायचं गेलं तर 44 धावसंख्येवर 4 फलंदाज बाद. वेसन फिगर तुम्ही पाहू शकाल. धावा झाल्यात 44. आतापर्यंत जर विचार केला आपण प्रसाद रहाटे या खेळाडूच्या विषयी, तर वैयक्तिक खेळ आपण पाहू शकाल. 10.16 म्हणजे म्हणायचं गेलं 160च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आशुतोष या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. शॉर्ट बॉल आहे, पूल खेळायचा होता, अगदी बॅटच्या कडेवरचा चेंडू लागला गेला. या कारणाचा तो स्ट्रोक जो खेळायचा होता तो स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आला नाहीये. फक्त एकदा मिळेल, स्वतः नाराज आहे तो. ते बुडी तुम्ही पाहू शकाल. खास करून प्रसाद रहाटे यांची मिडल होणं गरजेचं होतं. मात्र बॅटच्या अगदी ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरचा स्टिकर असतो त्या पट्ट्यावर त्या कॉर्नरवर चेंडू आदळला गेला. 45 धावा फलकावर लागल्या गेलेत. आशुतोष चेंडू टाकण्यासाठी तयार. ऑन साइडला वेळेस चेंडू हवेत खेळला गेलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. लॉंग ऑफ डीप मधून फिल्डर येईपर्यंत 2 धावा तर कंप्लीट झाल्या. स्वतः गोलंदाज चेंडूला उसळण्यासाठी जातो. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. 3 तर झाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थॉमसचा होता, मात्र डायरेक्ट हिट त्या ठिकाणी होत नाहीये. 3 धावा कंप्लीट होत आहेत. खास करून म्हणायचं गेलं तर प्रसाद रहाटे यांना स्ट्राईक हवी आहे. सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू खेळत आहे, पूर्ण सेट झालाय, त्याच्यामुळे जास्त वेळ हा स्ट्राईकवर राहील, तितक्या जास्ती धावा आपल्या टीमसाठी येतील. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 2 धावा 2 धावेला कन्वर्ट केले गेले. 3 धावेमध्ये धोका तर होताच, मात्र तो धोका स्वीकारला खास करून प्रकाश रहाटे आणि स्ट्राईक साठी. 3 धावा येतात. 3 धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 48. सप्तशृंगी बॉईज बोरिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 4 जवळपास 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा झाल्यात ते 48. 48 लॉस ऑफ 4th विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहे तो म्हणजेच मिस्टर प्रसाद रहाटे. बॅकफुटला गेला आणि चेंडूला खेळला गेले. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. मागे फिल्डर देखील त्या ठिकाणी होता, त्याच्याकडून घडले चुकी, कारण जी झेल घेण्याची पद्धत होती ती कुठेतरी चुकीची होती त्या ठिकाणी. काही ड्रॉप झालाय. धावा मिळते 2 धावेने धावसंख्या झाली ती 50. सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमची धावा 50. अर्धशतक फलकावर झलकावलं जातं, सांघिक अर्धशतक सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीमचं. आणि याच आकड्यापर्यंत पोहोचायचं होतं, जेणेकरून आपण समोरच्या संघावर एक दबाव निर्माण करू शकतोय.
यावेळेस अगदी बॅकच्या रडार मध्ये चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो स्वर्गीय विजय पाटील चषकातील खणखणीत षटकार. गाणं वाजतंय आणि खास करून गाणं मित्र म्हणजे प्रसाद रहाटेसाठी असेल, कारण खऱ्या अर्थानं काय फटकेबाजी पुन्हा बॅकफुटला जाऊन चेंडूला टर्न केले गेले. चेंडू अगदी लॉंग ऑनच्या दिशेने तो डीप लॉंग ऑन मधून फिल्डर येईपर्यंत दुसऱ्या धावीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा तर झाल्या, 2 धावा तर या ठिकाणी झालेल्या आहेत. चांगलं बॅटिंग केली त्या ठिकाणी प्रसाद रहाटे. जवळपास 14 चेंडू 27 धावा प्रसाद रहाटे यांच्या बॅट मधून. आणि या 27 धावा मी तर म्हणेल सप्तशृंगी बॉईज बोरिवली या टीम साठी खूप महत्वपूर्ण ठरल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेला आहे आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय बोरिवली या टीमची तब्बल 58 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 59 धावा या विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत JR दहिसर या टीमला. 30 चेंडू आणि 59 धावा करायचे आहेत. चला टॉस साठी यायचंय एक्सर आणि माऊली ग्रुप राई या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रोहित या आपण टॉस बॉक्स मध्ये या. रोहित कोण टॉस करणार, मयूर की रणजित? रणजित करणार. चला टॉस बॉक्स मध्ये यायचे दोन्ही कॅप्टन रणजित आणि रोहित. आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल लेजेंडरी खेळाडू ज्यांना जवळपास याच वर्षी याच सीझनच्या शेवटी जवळपास 40 वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. गणेश म्हात्रे, त्यानंतर एक सर्वी टीम कॅप्टन 40+ नितेश किणी यांना तुम्ही टॉस बॉक्स मध्ये पाहू शकाल. गणेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन झाला. छापाचा कॉल राई या टीमचा आणि यस छापा येतोय. अभिनंदन. रोहित नाणेफेक जिंकले जाते. राई संघांना विनंती करतोय मान्यवरांना की आपण बसून घ्यायचं आहे, थोडी चर्चा करूया आपण, वेळ आहे. यस टॉस जिंकलायस रोहित, सर्वात आधी तुझं नक्कीच अभिनंदन असेल. काय म्हणशील, काय निर्णय असेल तुझा? आम्ही फिल्डिंग करू पहिला. माऊली ग्रुप राई आज संपूर्ण संघ या ठिकाणी दाखल झाला आहे का? कारण आजपासून माझ्या मते राई गावात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आजपासून होत आहे. त्याच्यामुळे काही खेळाडू ऍबसेंट आहेत की आलेत सगळेच? नाही, आहेत ऍबसेंट. आता जे काय ते आम्हीच आहेत, बघू. काय म्हणशील 5 ओव्हरची मॅच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या सीझन मध्ये रोहित किती खेळलास अंदाजे? आतापासून 4थी असेल. मोहित, या एक्सरच्या नगरीमध्ये या मैदानावर आतापर्यंत ते क्रिकेटच्या स्पर्धा तू खेळलायस त्याचा एक अनुभव नक्कीच सांगशील? मी या पट्ट्यात अंडरम जास्त खेळलोय, ओरम पहिल्यांदा आलो खेळायला. 5 ओव्हरची मॅच क्षेत्ररक्षण घेतलाय. समोरचा संघ एक्सरचाच आहे आणि एक्सर गावामध्ये जितकं टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जात नाही त्याहून अधिक रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं. काय करशील, काय म्हणशील मोहित, किती धावसंख्येवर एक्सर संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार. या बाबत 50 ते 60 धावा तुम्ही करू शकतायत नक्कीच. काय म्हणशील आयोजनाच्या विषयी आणि या स्पर्धेविषयी? खूप चांगलं आयोजन आहे आणि नेहमीच बघत असतो प्रीमियर लीग खूप चांगला होता तिकडे. आयोजन नो डाऊट खूप चांगलं आयोजन केलंय. थँक्यू मोहित आणि तुला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅच साठी. वळूया आपण. एक्सरचा गाव आहे, एक्सरचा क्रिकेट तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल आणि एक्सरचा स्टार खेळाडू आज आपल्या सोबत आहेत रणजित म्हात्रे. रणजित, काय म्हणशील तू एक्सरच्या क्रिकेट विषयी? एक्सरचं क्रिकेट तर खूप आहे. जर टेनिस आम्हाला जास्त खेळायला नाही भेटत म्हणून आम्ही मास्टर खेळतो आणि आता रबर बॉल खेळायला चालू केले आम्ही इथे. आज तू संपूर्ण संघ घेऊन या ठिकाणी दाखल झालेला आहे. समोर संघ आहे माऊली ग्रुप राई संघ आणि समोरच्या कॅप्टनना म्हटलंय की आम्ही 50 ते 60 धावसंख्येवर या समोरच्या टीमला थांबवण्याचा प्रयत्न करू. काय म्हणजे 50 ते 60 धावा तुझ्यासाठी खूप महत्वपूर्ण असतील का? हा, खूप महत्वपूर्ण असतील. आज तुझ्या टीम मधला कुठला असा खेळाडू आहे त्याच्यावर सर्वाधिक विश्वास असेल की तो खेळाडू क्रीजवर राहायला बॅटिंग व्हायला हवी, ही अपेक्षा कोणाकडून असेल? मयूर पाटील, रोहित आहे, गौरव म्हात्रे आहे.
काय म्हणशील रणजित, बऱ्याचशा स्पर्धा तू या ठिकाणी खेळतोयस, अनेक तू देखील एक स्वतः आयोजक आहेस अनेक स्पर्धांचा, त्याच्यामुळे काय म्हणशील या स्पर्धेच्या आयोजनाविषयी? आयोजन तर खूप चांगलं आहे. संकेत मयूरने खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. थँक्यू रणजित, आणि तुला देखील या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. मित्रांनो, खूप चांगलं आयोजन आहे सगळ्यांकडून, नक्कीच या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मित्रांनो मिळत आहे. चालू जाऊया आपण या चालू सामन्याच्या दिशेने. तब्बल 59 धावांचं टार्गेट हे सेट केलं आहे JR दहिसर या टीम समोर, आणि कशा प्रकारे या 59 धावांना प्रत्युत्तर JR दहिसर संघ देईल ऐकूया आपण एक नामांकित समालोचक अक्षय साटम यांच्या आवाजामध्ये. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया अक्षय साटम यांना. थँक्यू भारत राऊत सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. ऐतळेश्वरी क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025चा हा रबर बॉल क्रिकेटचा थरार, आणि मला वाटतं उद्याला बरोबर 4थं पुण्यस्मरण 4 वर्ष कंप्लीट होतील स्वर्गीय विजय पाटील यांना, आणि त्यांच्याच स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर, सर्वाधिक फेमस मिस्टर थॉमस डायस आपण बघतोय, आणि एक जबरदस्त बॅटर, ऑल इंडिया ओपन आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ख्याती आहे आणि तो कारनामा केलाय. अंडरम क्रिकेट पासून वरती आलेला खेळाडू, लकवा क्रिकेट पासून वरती आलेला खेळाडू, आणि ज्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही असा जिद्दी खेळाडू, स्टार प्लेयर थॉमस. आणि त्याच्या जोडीला आहे आणखीन एक दर्जेदार खेळाडू गीतेश. टार्गेट 59चा आहे आणि या मैदानाचा चांगला अनुभव आहे, म्हणूनच बॉलिंग मार्क वरती सिंग इज किंग प्रकाश सिंग. पंच अजित चव्हाण सर आणि पंच मॉन्टी गोडेकर सर, 2 पंच म्हणून पंचांच्या भूमिकेमध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025 रबर बॉल क्रिकेटचा थरार. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. थॉमस आणि प्रकाश सिंग, हा बॅटल चांगला रंगतदार असेल, आणि इथे बघूया एकमेकांच्या अपोजिट कोण वरती येतोय कोण खालती येतोय. वरचढ मजा येईल, चुरस. येणारे 30 बॉल 59 धावसंख्येचं आव्हान पाठलाग करत असताना पहिला बॉल प्रकाश. गेम ऑन, दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल अपील केले, लाऊड अपील होती, आणि इथे मात्र विकेट मिसिंग. हा चेंडू इम्पॅक्ट पाहिला गेला लेग बाईटच्या माध्यमातून. 1 धाव प्रकाशला देखील ठाऊक होतं, परंतु अपील करणं हा गोलंदाजाचा स्वाभाविक गुण आहे. हे पाहू शकता, लेग स्टंप मिसिंग करणारा बॉल, इम्पॅक्ट जर पाहिला तर लेग स्टंप मिसिंग करणारा होता, आणि ग्रेट डिसिजन अजित चव्हाण सरांकडून. गीतेश करता पहिलाच बॉल खेळत असताना गीतेशने चेंडूला उडवून दिले. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. कॉन्फिडन्स देणारा फटका होता. 2 धावा जरूर येतात, परंतु पहिलाच फटका मिडल ऑफ द बॅटने खेळत असताना कॉन्फिडन्स दिलाय गीतेशला. या 2 धावेने धावपळक 3. याच मैदानावर अनेक स्पर्धा होत आहेत, भरपूर बिझी मैदान आहे. पुन्हा एकदा यावेळी समोरच्या दिशेने खेळायचं होतं, इनसाइड आउट करून खेळायचा इरादा होता, आणि पाहता पाहता लॉंग ऑफला काय बॉल, वेगवान प्रकाश सिंग, सिंग इज किंग. आणि आता मात्र इथे क्लीन बॉल करतोय, विकेट डाऊन, पहिला गडी बाद. काय चेंडू होता, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. वेगवान, बरोबर मिडल स्टंप वरती लागणारा चेंडू, ब्रह्मास्त्राचा मारा केला. चारोखानी चित बॅटरचे हीच रचना पाहायला मिळाली, आणि त्याच अनुषंगाने प्रकाश सिंगचा देखील भरपूर स्ट्रगल चालू आहे सध्या. मागील 3-4 वर्षामध्ये काय फॉर्म मध्ये होता, यंदाचा हंगाम थोडासा बॅड पॅच मध्ये गेले, परंतु या स्पर्धेमध्ये बॅटिंग व्यवस्थित झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आपलं काम केले. या 5 बॉल मध्ये 7 धावा देत 1 विकेट प्राप्त केलाय, कॉन्फिडन्स दिलाय, आणि संघाला जे हवंय ना ते सुरुवात करून दिले प्रकाश सिंगने. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये, 1 डाऊन करता निकेत. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर, निकेतची बॅट लागली तर निकेत देखील एक
रन मशीन आहे, हवाई सफर करणारा खेळाडू आहे आणि समोर प्रकाश सिंग ज्याचा कॉन्फिडन्स वाढलाय. 25 बॉल 52 धावसंख्येची गरज आणि या मैदानावर 60 धावा एक आपण फायटिंग टोटल म्हणू शकतो, एक बॅलन्स मॅच बनू शकते. NXT लाईव्ह ही स्पर्धा आपण बघतोय, लाईव्ह कव्हरेज. स्ट्रेट खेळण्याचा इरादा होता, लॉंग ऑफला चेंडू गेलाय, फिल्डर येतोय पुढे, एक धाव कंप्लीट. थोडस फंबलिंग झाला आणि पाहता पाहता सिंगलला लगेच डबल मध्ये कन्व्हर्ट केलंय. 9 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना JR स्पोर्ट दहिसर संघ. येणारे 24 बॉल 50 धावसंख्येची गरज. 24 बॉल मध्ये हव्या आहेत 50 धावा. मागील वर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली होती. दरवर्षी ही स्पर्धा पाहतोय आणि जबरदस्त आयोजन नियोजन. संपूर्ण आई तलेश्वरी ग्रुप क्रिकेट संघ या परिसरातील एक बलाढ्य संघ आहे आणि इकडच्या जेवढ्या गाव कप होतात ना त्यामध्ये जास्तीत जास्त अधिराज्य गाजवणारा संघ आणि त्यांची ही स्पर्धा आहे. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक उद्याला बरोबर 4थं पुण्यस्मरण आपण पाहणार आहोत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 50 धावसंख्येची गरज. थॉमसचा विचार केला तर 1 बॉल मध्ये 1 धाव. एकच चेंडू खेळलाय आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये. बॉलिंग मार्क वरती बॉलर आलाय. एक्स्ट्रा मेंबर सत्या एका साइडला थॉमस. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय, फटका चांगला होता, शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळला होता आणि यावेळी मात्र एकच धाव. जितका थॉमस नॉन स्ट्रायकिंगला राहील ना तितकाच बेनिफिट राहील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धावसंख्येवरती थॉमस खेळतोय. संघाची धावसंख्या 10. 1.1 चेंडू 59चा पाठलाग करत असताना 23 बॉल मध्ये 49 ची गरज. आणि या ग्राउंड मध्ये जर VIP बॉक्स म्हटला सर्वाधिक एन्जॉय करणारा तर नंदू पाटील आणि किशोर पाटील ही A1 जोडी आहे. तर बरोबर मिड विकेटला तो त्यांचा स्टँड आहे. स्पर्धा कोणाची असू द्या सपोर्ट प्रत्येक स्पर्धेला असतो त्यांचा. नंदू पाटील किशोर पाटील आणि एन्जॉय भरपूर त्या VIP बॉक्स मध्ये केला जातो. काय चेंडू होता, भन्नाट वेग. त्यानंतर ऑफ स्टंप वर मारा केलाय. यॉर्कर लेंथ वेगवान लोअर फुलटॉस चेंडूला करून घेतलं होतं परंतु डॉट बॉल येतोय. सत्याची खासियत राहिले. आता मात्र खराब आणि खराब बॉल. भीमर चेंडू. नो बॉलचा इशारा आलाय. जे या ग्राउंडचे आणि या परिसरामध्ये जे नियम असतात की नो बॉलला कोणताही फ्री हिट नाही आहे या परिसरामध्ये आपण तेच पाहिले. म्हणूनच भीमर चेंडू होता. भीमर असा चेंडू आहे जो गोलंदाजाला कधी कधी बिमार देखील करतो. म्हणून एक भीमर टाकल्यानंतर कुठेतरी आता चांगल्या माइंडचा वापर करावा लागेल. 12 रन्स 2 बॉल. सत्या चांगली गोलंदाजी करतो. 1 बॉल खराब आला परंतु आतापर्यंत 2 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. थॉमस कितपर्यंत शांत बसवला जाईल थॉमसला. या नगरीमध्ये थॉमसचा देखील बोलबाला आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. मजा येणार आहे या मॅच मध्ये. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. मॅच मध्ये बनून राहण्याकरता स्ट्रगल असतो आणि एकदा का एखादा गोलंदाजावर अटॅक केला तिथे मात्र तुटून पडतो. इनसाइड आउट. फटका चांगला आहे. 1 रन कंप्लीट. कव्हर पॉइंटला बॉल गेलाय. दुसरीचा इरादा आहे. फेकी मात्र येईपर्यंत 2 धावा.
वेगाने कंप्लीट केलाय. दोन बॅटर मध्ये चांगला कॉलिंग दिसतोय. या 2 धावेने धावफलक आता पुढे येत आहेत. टीमची धावसंख्या आहे 23 धावा. म्हणून अगोदर सांगितलं होतं की चंदन वरती अटॅक केला जाईल. चंदनला देखील ते ठाऊक आहे, परंतु चंदन एक विकेट टेकर गोलंदाज आहे. चंदनला ठाऊक आहे 1-2 षटकार आले चालतील. थॉमसचा विकेट इम्पॉर्टंट आहे आणि तो जर विकेट मिळाला तर मॅच मध्ये कमबॅक करू. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा इरादा. आता मात्र 2+1. या टोटल 3 धावा कंप्लीट. नो बॉल. जुलियाना भरपूर एकदा दबाव चंदन वरती आलाय. दबाव फिल्डिंग करणाऱ्या संघावरती आले. सप्तशृंगी बोरिवली संघाचा सिग्नल बाउन्सर बॉल होता. हा क्रीज वरती टाकलेला सिग्नल. बाउन्सर बॉल होता. हा क्रीजला बॉल आणि इथे मात्र हा 1 बाउन्सचा पंचांकडून इशारा देखील आला. इतका हा बाउन्स चेंडू केला होता. धावफलक 27. 2 बॉल 16 बॉल 32 ची गरज. 12चा रिक्वायर रन रेट. चंदनवरती प्रेशर आहे. नो वाईड. एक्स्ट्रा धावा येत आहेत. यावेळी या बॉलला ओळखले आणि फेकून दिले मिड विकेटच्या बाहेर. थॉमसचा फेमस निकेतने एखादा षटकार ठोकला तर पूर्णपणे मॅच झोकला जाईल जे आर दैसरच्या बाजूने. इथे 2 बॉल मध्ये जर चंदनने चांगली कामगिरी केली, विकेट डॉट बॉल घेतले, कमी धावा दिल्या तर मॅच मध्ये बनून राहील. आई सप्तशृंगी बोरिवलीचा संघ. फटका चांगला आहे. फिल्डर आहे. लॉंग ऑन ला चांगला झेल. अप्रतिम कॅच. या मॅचचा सर्वाधिक सुंदर कॅच. कहाणीमध्ये ट्विस्ट आणणारा कॅच आणि मस्ट नीडेड कॅच. विकेट डाऊन मिस्टर परेश आणि हा झेल टीम. बघा चिखलामध्ये पडलाय. बॉलला मात्र सोडला नाही आणि काय कॉन्सन्ट्रेट आहे परेश. सर्वाधिक सुंदर कॅच ऑफ द मॅच असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. कुछ दाग अच्छे होते म्हणून पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, चिखलाचं क्रिकेट, एन्जॉयमेंटचं क्रिकेट आणि रबर बॉलची स्पर्धा. पहिलाच मॅच 13 बॉल 25 ची गरज. 34 धावा 2 विकेट. शेवटचा बॉल. न्यू बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हरीश आलाय. बघूया. काही पाहुणे आहेत त्यांचं शुभागमन होतंय मंद मंद पावलांनी आणि त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय जितूजी ठाकूर साहेब
या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. शेवटचा सुनीलजी ठाकूर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या सोबतच जितू ठाकूर आणि सुनीलजी ठाकूर. आपलं हार्दिक स्वागत आहे. या आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचा. शेवटचा बॉल, नो बॉल. इथे ओव्हर स्टेपिंग पुन्हा एकदा पंचांनी ओळखलंय, पंचांनी पकडलंय आणि इथे हा नो बॉल कुठेतरी खटकला जाईल. जबरदस्त अंपायरिंग अजित सरांकडून. 36 धावा, दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आलाय. 13 बॉल 23 ची गरज आणि दोन टीमच्या मध्ये 36 चा आकडा. हे द्वंद्व युद्ध आहे आणि या ठिकाणी शुभागमन झालंय आदरणीय सन्माननीय जितू ठाकूर आणि त्यांच्या जोडीला सुनीलजी ठाकूर. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ यावेळी पाठीमागच्या दिशेने बघूया काय घडतंय, किती धावा येतील. 1 रन. चिखलाचं क्रिकेट आहे. अगोदर भरत सरांनी नियम देखील सांगितले की बॉल तुम्हाला भेटला नाही तर सरेंडर तुम्ही करू शकता, परंतु कधी कधी बेनिफिट देऊन जाईल आणि कधी कधी जवळच्या जवळ 4 धावा देखील मिळू शकतात. म्हणून लवकर कोणताही फिल्डर सरेंडर करणार नाही. 4 धावा धावून गेल्या तरी चालतील, त्यापेक्षा सरेंडर केलेलं बरं नाहीये. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 22चा रिक्वायर रन रेट, 11चा रिक्वायर रन रेट असणार आहे. जबरदस्त ही स्पर्धा स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक संकेत पाटील यांच्या पिताश्रींना ही श्रद्धांजली वाहिली जाते. ऑन स्क्रीन आमचे प्रमुख अतिथी पाहू शकता. खचाखच आमचा VIP बॉक्स मुख्य मंच भरलेला आहे. या सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत आणि आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला 4 चांद लागल्यात आपल्यामुळे. असं सहकार्य आपलं नेहमी असावं. 4थं पुण्यस्मरण उद्याची तारीख आहे, त्याच निमित्ताने आज रविवार असल्या कारणास्तव ती स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक विजय पाटीलना आपण श्रद्धांजली वाहतोय आणि आई तलेश्वरी क्रिकेट संघ चांगलं कार्य करतोय. 12 बॉल 22 ची गरज. थॉमसने या चेंडूला उडवले मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार दर्जेदार आउट ऑफ दी पार्क. थॉमसच्या बॅट मधून येतोय षटकार. फटका इझिली डन. लुक ॲट द डिस्टन्स आणि काय फटका खेळलाय. जबरदस्त शॉर्ट आर्म पुल. फक्त आणि फक्त मनगटाचा वापर केला, फक्त चेंडूला दिशा दिली, जास्त फोर्स केलं नाही चेंडूला. ही खासियत आहे, ही टेक्निक आहे, हे टॅलेंट आहे आणि हा सर्व प्रॅक्टिस मुळेच पॉसिबल आहे. म्हणून थॉमस इतका फेमस आहे. 12 बॉल मध्ये 28 धावा. ऑल इंडिया ओपन खेळाडू, ISPL रिटर्न. कुठली टुर्नामेंट नाही जिथे थॉमसचं नाव नाही. आणि या स्पर्धेमध्ये सुरुवातीचे पहिले 2 षटक शांत बसला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये चंदनवरती केला प्रहार. आता 11 बॉल 16 ची गरज. 12-28 थॉमस खेळतोय. थॉमस डायस जबरदस्त खेळाडू आणि नेहमीच यासाठीच ओळखला जातो. हरीश आला आणि त्याने थॉमसला स्ट्राईक दिली. त्यानंतर मात्र 59चा टार्गेट असताना 43 धावा 2 गडी बाद. इथून विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल सत्याला. सत्याने अगोदरचं षटक टाकलंय, तिथे ओळखलंय सत्याने थॉमसला. इथे विकेट गेला तर मॅच बनेल. हा कॅच टाकलाय गौरांग की मॅच टाकलाय गौरांग वाकडे. आणि एक दर्जेदार एसटी रक्षक आयकॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आणि त्याच्याकडून ही चूक झाली. बॅटची एज पाठीमागच्या दिशेने, चेंडू हवेत आणि गौरांग इझी कॅच घेत असताना कुठेतरी ती झेप घेतली ना, तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. म्हणजे कहाणीमध्ये ट्विस्ट होता, काही घडू शकलं असतं. क्रिकेट आहे. ऍक्शन रिप्ले सातत्याने NXT लाईव्ह वर आपण बघतोय. 44 धावा 2 विकेट.
सत्याने आपलं काम केलं होतं, परंतु गौरांगने हा कॅच गौरांगकडून सुटला गेलाय. 10 बॉल 15ची गरज, अजूनही मॅच आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट डॉट बॉलच्या शोधात राहायचं आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला एक मोठा फटका आपल्या बाजूने मॅच जिंकवायचा आहे. बघूया पुन्हा एकदा मॅच मध्ये कोणता रोमहर्षकपणा येईल. येणारे बॉल आहेत 10 मध्ये 15ची गरज. आता मात्र यावेळी चेंडू हवेत खेळलाय, विकेट गेला तर मॅच बनेल आणि एक अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला, परंतु हा कॅच आहे पार्टनरशिप झेल, रिले झेल, अप्रतिम झेल. विकेट डाऊन. कॅच महत्वाचा आहे, तो कॅच कोणीही घेऊ द्या. चंदनने हा कॅच टिपलाय, जबरदस्त कॅच. म्हणून सत्य आहे तर मुमकिन आहे की सत्य विकेट घेऊ शकतो, सत्य डॉट बॉल घेऊ शकतो आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढू शकतो. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये पाहिजे आहेत 15 धावा. मैदानाच्या आतमध्ये आलाय दक्षकडे इथे 2 विकल्प आहेत. एक तर थॉमसला स्ट्राईकवर आणायचंय किंवा दक्षला मॅच फिनिश करायचंय. एक मोठा फटका खेळून पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आणायचा आहे. इथे मोठा फटका खेळला जाईल, थॉमसला स्ट्राईकवर आणलं जाईल की आणखीन काही गोष्टी घडतील या मॅच मध्ये. सत्याचं एकच मोठं आहे की सत्याला विकेट डॉट बॉलच्या शोधामध्ये राहायचंय आणि त्याच उद्दिष्टाने तो गोलंदाजी करतोय. पहिलाच मॅच या स्पर्धेमध्ये 4 चान लावतोय म्हणजे ही स्पर्धा अव्वल दर्जाची या संपूर्ण दिवसामध्ये पाहणार आहोत. फटका मोठा खेळायचा होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, मिस टायमिंग फटका होता. चेंडू हवेत होता, लॉंगॉनचा फिल्डर पुढे येतोय, चांगली फिल्डिंग करतोय, एकच रन येते. येणारे बॉल आहेत 8 मध्ये 14ची गरज. थॉमस आहे स्ट्राईकला. थॉमस डायस काय बॅटिंग करतोय, जबरदस्त. 13 बॉल मध्ये 29 धावा ज्याने केलेत. ऑल इंडिया ओपनचा आयकॉन खेळाडू, सातत्याने चर्चा केली जाते आणि ती चर्चा का केली जाते तर त्या प्रकारचा खेळ याही स्पर्धेत त्याने रबर बॉलच्या दाखवून दिलाय. 45 धावा, 3 गडी बाद, 4 बॉल झालेत, 2 बॉल शिल्लक आहे आणि सत्या वर्सेस थॉमस हा एन्काउंटर मजा येतो, हा बॅटल रंगतोय. अगोदरच्या ओव्हर मध्ये देखील पाहिलं होतं, याही ओव्हर मध्ये त्या प्रकारचं दृश्य. या ओव्हर मध्ये एक षटकार आलाय परंतु त्यानंतर शांत ठेवलंय सत्याने. 8 बॉल 14ची गरज. यानंतरचा मॅच देखील मजा येणार आहे. राईचा संघ एका साइडला आणि त्यांच्या अपोजिटचा संघ देखील. थॉमसच्या बॅट मधून हा फटका तर आलाय, कॅच सुटलाय. हे प्रभू ये क्या हुई, हेच प्रश्न पडलाय. हा कॅच कोणाचा सोडलाय? थॉमसचा. काही गरज नव्हती, काहीच गरज नव्हती हा कॅच हिसकावून घेण्याकरता. आणि इथे मात्र आज मला वाटते सकाळीच दही साखर खाऊन आलाय की काय. थॉमस 2 जीवनदान त्याला मिळालं. दोन्ही जीवनदानचा विचार केला, दोन्ही इझी कॅच होत्या. क्रिकेटमध्ये कोणताही कॅच इझी नसतो, पण तो आपल्या भाषेत ज्या दृष्टीने आपण बघतोय की अशा प्रकारचा कॅच या सिच्युएशन मध्ये भरपूर मॅटर करतोय. आणि आता हा कॅच सुटलाय की मॅच सुटलाय हेच पाहिलं गेलंय. बॉडी लँग्वेज पाहू शकता आपण. पूर्णपणे गोलंदाजाचं कौतुक करेन, काय गोलंदाजी केले. अजून एक चान्स आहे या बॉल वरती. 7 बॉल 12. 7-12चा उतारा आला की अनेक वादविवाद आपण पाहिले घरांमध्ये, अनेक बिल्डरच्या माध्यमातून सर्व ठिकाणी आहेत. सध्या 7-12 मॅचचा रिझल्ट तय करेल. आ बैल मुझे मार, चेंडू गेलाय सीमा पार. 9+6 आलाय षटकार. देते आणि कर्म नेते, तसंच दृश्य
तसंच वाक्य आठवलं की ते हा मॅच अगदी जर पहिला 2 वेळा थॉमसला जीवनदान म्हणजे क्रिकेटमध्ये मूर्खपणा, आणि तेच झालंय आज. मी म्हणेन क्रिकेटमध्ये तुमचा सराव तर महत्वाचा आहे, पण तुमचा लक फॅक्टर देखील फार महत्वाचा असतो. आणि त्यानंतर जखमेवरती मीठ सोडले, मॅच फिनिश केले. का म्हटला जातोय सर्वात फेमस एकच नाव मिस्टर थॉमस. मॅच फिनिश, खेल खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन JR स्पोर्ट दहिसर हा मॅच जिंकतोय. परंतु हार्ड लक, टफ लक आई सप्तशृंगी बोरिवली संघ चांगला खेळ दाखवला. मिसफील्ड झाली, कॅच सुटली आणि तो कॅचच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. पहिलाच मॅच आपल्या नावावर केलंय JR स्पोर्ट दहिसरने. म्हणून सांगितलं होतं की थॉमस टिकला तर इथे 1 ओव्हर ठेवून मॅच जिंकू शकतो, आणि ते 4 ओव्हर मध्ये हा मॅच फिनिश केला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. परंतु जबरदस्त बॅटिंग. चला या ठिकाणी उपस्थित आहेत गणेशजी म्हात्रे साहेब, त्यांचा विशेष सन्मान आपण करूया. प्रशांतजी म्हात्रे यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते गणेशजी म्हात्रे साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया. गणेश